श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, लवकरच तुझा भाग्योदय निश्चित करण्यात येणार आहे. तू केलेले कर्म कधी वाया गेले नाहीत असे मानू नकोस. कारण जेव्हा तुम्ही जे काही कर्म करता ते देवाच्या स्वाधीन करा आणि निश्चिंत व्हा. कधीही तुमचं केलेलं कुठलंही कर्म वाया जाणार नाही. देव म्हणतात, बाळा, माझा ना कोणी द्वेष करू शकतात ना माझा कोणी मित्र आहे. स्वामी म्हणतात, बाळा, अकर्मीला काहीही प्राप्त करण्याची इच्छा जरी असली तरी ते त्याला प्राप्त होत नाही. याची शाश्वती आम्ही तुम्हाला देण्यासाठीच आज इथे तुमच्या पुढे उपस्थित आहोत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळणे तितके आवश्यक नाही जितके तुझ्यासाठी तुझे खूप काही कर्म करणे आवश्यक आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझ्या हृदयात स्थान प्राप्त केले आहेस. आता तुला कुणीही असे पाहणार नाही ज्यामुळे तुला वेदना होतील, त्रास होईल आणि तू दुर्लक्षित केल्या जाशील. बाळा, तुझे जीवन उंचावणार आहे. पण जो कर्मात मग्न आहे, कर्म करण्यात रत आहे, त्यालाच ते सर्व काही स्वप्नही पाहण्याचा अधिकार आहे. कारण तो ती कर्म करत आहे. जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हाच तुमच्या दिशेने आशीर्वादही पाठवले जातात. हे विसरून जाऊ नका. देवाचा मोठा आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा काही अद्भुत चमत्कार घडू लागतो. तो स्वीकार करण्यासाठी या क्षणाला जो कोणी माझा बाळ तत्पर आहे त्यालाच ते आशीर्वादही प्राप्त आहेत. तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा केली आहे आता तेच तुम्हाला मिळणार आहे जे शोधत आहात. कारण तुमचा शोध घेणे मी थांबवतो आणि तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करतो. तुमच्यासाठी सर्व काही आता सामान्य होईल. जे कठीण होते त्या सर्व काही अडचणी निघून दूर जातील आणि तुमच्या वाट्याला खूप मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्त होईल. विश्वास ठेवा. देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. तुम्हाला अंधारातूनही मार्ग दिसू लागेल. माझ्या प्रिय बाळा, अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही अधिक पुढे जाल. मला माहीत आहे की कधीकधी वेळ लागला की तुला निराशा वाटते. तुझा खूप काही ताणतणाव वाढू लागतो. पण त्याकडे दुर्लक्ष कर आणि माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित कर. मी तुझ्या आत्म्याला पवित्र करतो, तुला शक्ती प्रदान करतो आणि तुला तुझ्या जीवनात आनंदित ठेवतो. बाळा, चिंता करू नकोस. कारण तुझा देव तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. जेव्हा तुझ्या मनात ते खूप काही प्रश्न येऊ लागतात तेव्हा त्याच दिशेने तुझ्यासाठी समाधानही असे मी पाठवू लागतो की त्यामुळे तुझे समाधान तर होतेच आणि तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देखील प्राप्त होते. तुझ्या समस्यांचा लवकरच अंत व्हावा अशी तुझी खूप काही इच्छा आहे ना. मग तुझी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून धीर ठेव, संयम ठेव आणि मग बघ तुझ्यासाठी माझा दैवी चमत्कार घडून येईल. बाळा, तुझ्या अपेक्षा आणि तुझ्यासाठी एक मोठी संधी पाठवत आहे. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्याच्या काही अवधीतच तुझी मोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुला मी देऊ इच्छितो. जर तू मनातील क्लेश, कलह, दुःख, यातना सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत होशील तेव्हापासून तू तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन पाहू शकशील. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. बाळा, काहीही उशीर लागणार नाही. जेव्हा तुम्ही देवाकडे येता, देवाचा धावा करून तुम्ही काही मागू लागता तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या हितासाठी
सतत तत्पर राहून कार्य करत आहे. तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात. जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवाचे नामस्मरण करा, प्रार्थना करा, कारण देव ती ऐकतात आणि तुमची प्रार्थनाही स्वीकार केली जाते. याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे. तुम्ही जे काही देवाला मागत आहात त्याहीपेक्षा खूप काही आनंदी देव तुमच्यासाठी देण्यासाठी आज तुमच्या पुढे आले आहेत. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा संदेश तुमच्या पुढे येणे काही अपघात नाही, तर तुमच्याच पुढे पाठवलेला दैवी एक संदेश आहे, जो देवांनी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. दिव्य शक्तीने पाठवलेला हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, तू ज्या दारिद्र्याने ग्रासला आहेस, ज्या चिंतेने व्याप्त आहेस, ते सर्व काही दूर करणारा माझा आशीर्वादरूपी संदेश तुझ्यापर्यंत आला असताना घाबरू नकोस आणि मनातल्या मनात खूप काही नकारात्मक विचारही करू नकोस, कारण तुझ्या आत मनात काय सुरू आहे हे माझ्या व्यतिरिक्त तुलाच ठाऊक आहे. बाळा, तेव्हा आता निश्चिंत राहा, कारण मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारणही तसेच आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमची इच्छा लवकरच पूर्ण करोत. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या अनेक समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद घेऊन आज आले आहेत, तेव्हा ते आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा. अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे नेणारा तो प्रकाश दिव्य आहे, तेजस्वी आहे, जो ईश्वराचा, परमेश्वराचा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही समस्या ज्या छोट्या असतानाही त्यांचा खूप काही उहापोह केला जातो. तुला त्या नात्यांमध्ये काही क्लेश वाटत आहे तर वेळ बदलेल, थोडा संयम ठेव. कधी कधी खूप काही असे नाते दूर जाऊ लागते जे फक्त तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे. तेव्हा वेळीच सावधान व्हा असे मी तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुमच्यासाठी निर्माण केलेली नाती तुमच्यापासून दूर जातील तर तुम्हाला तो आनंद, ते प्रेम, ती आपुलकीची भावना कोण देईल? बाळा, कधीकधी तुमच्या आयुष्यात अशा काही समस्या उभ्या राहतात, पण त्या समस्या नसून कधीकधी काही मनातील द्वेष असतात. जेव्हा ते द्वेष डोके वर काढू लागतात तेव्हा खूप काही वादविवादही होतात, खूप काही संघर्षही होऊ लागतो. पण जर तुम्ही संयमाने त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर त्या खूप काही छोट्या गोष्टी असतात. कुणाचाही स्वभाव मूळतः प्रत्येकाला आवडेलच असे काही नाही. तेव्हा विसरून जाऊ नका की तुमच्या समस्येचे समाधान घेऊन आलेला हा संदेश आहे. बाळा, प्रत्येकाचे स्वभाव सारखे नसल्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी ते खूप काही आनंद पाहू इच्छिता त्या ठिकाणी कधीकधी खूप काही कटकटींचा सामना तुम्हाला करावा लागतो. कधीकधी मन तुमचे वैतागून जाते की हे नको ते नको असे करत करत दिवस जातात. बाळा, पण हे लक्षात ठेव की कधीकधी तुला जे काही दिलेले आहे त्यातच तुला समाधानी आणि आनंदी राहायचे आहे. त्यातील तो गोडवा, प्रेम, आपुलकी आणि बंधन घट्ट ठेवायचे आहे. तर विसरून जा की तुमच्यात द्वेष, राग, संताप, कलह आहेत. बाळा, कधीकधी खूप काही कलह होतानाही तुम्ही अशा परिस्थितीचा सामना करता. जपून ठेवण्यासाठी तुम्हालाही सर्वतोपरीने प्रयत्न करावे लागतील. जेव्हा काही नात्यात, घरात काही वादविवाद होऊ लागतात तेव्हा संयम बाळगा. आपल्या बोलण्यावर थोडा ताबा ठेवा. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेऊन देवाची प्रार्थना करून ते नाते घट्ट होण्यासाठी प्रार्थना करता तेव्हा देव त्या दिशेने प्रयत्न करू लागतात, तुम्हाला आशीर्वाद देतात. पण ते प्रयत्न तुम्ही स्वीकार केले पाहिजे.
त्यामुळेच तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे. प्रत्येकाने संयम पाळावा, त्यामुळे क्लेश कलह दूर होण्यास मदत होईल. बाळांनो, तुम्ही माझ्या सेवेत आहात, माझे सेवेकरी म्हणून तुम्ही या जगात वावरण्याचा प्रयत्न करत आहात. मग मी जे काही सांगत आहे त्यावर देखील लक्ष केंद्रित करा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी बाळ माझे जसे पारायणाचे पठण नित्य करतो तसेच त्यांनी मी सांगितलेल्या वचनांचे पालन केले, ऐकले आणि माझ्या काही गोष्टी मनावर घेतल्यात तर त्याचे जीवन सुख, समृद्धी, प्रगती आणि आनंदाने व्यापून जाईल आणि त्याला मागण्यासारखे काहीही उरणार नाही. तुला जर माझे प्रिय बाळ व्हायचे असेल तर कलहांपासून निरंतर दूर राहण्याचा प्रयत्न कर. कधी कधी कुणाच्या मनाचे ऐकूनही घे. मनाचे जोगे काही होऊ द्यावे, तेव्हा त्यालाही तो आनंद प्राप्त होऊ द्यावा. स्वामी म्हणतात, संसारात राहायचे तर संयम बाळगावा लागेल, धीर ठेवावा लागेल. उद्या जाऊन सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी